नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तुम्ही जसं काय माझ्या हातात बघत असाल पनीर आणि वाटाणे म्हणजे ग्रीन पीस। तर आज आपण करणार आहे मटर पनीरची भाजी। त्याच्यासाठी आपण वाटण तयार करून घेतलेले, कांदा टोमॅटो आलं लसूण घेतलेले, भाजून वाटून घेतलेले। तर आपण आपल्या रेसिपीला आता सुरुवात करू। तर मंडळी सगळ्यात आधी आपण पॅन घेतले, कढई घेतली, ते गरम करून घेऊ। तर आपण हे पॅनमध्ये आता पॅन गरम झाले, 2 पळी त्याच्यात आपण तेल टाकून घेऊ। मस्त झाले। आपण पहिलं आहे ना पनीर आपलं मस्त थोडंसं फ्राय करून घेऊ। पनीर आपलं थोडं फ्राय करून घेऊ। तर मंडळी पनीर हे आपले फ्राय करून घेतलेत आणि आता ते आपण एका डिशमध्ये साईडला काढून घेऊ आणि पुढची प्रोसेस चालू करू। आता त्याच तेलामध्ये अजून थोडंसं तेल आपण ॲड करू आणि आता आपल्या रेसिपीला सुरुवात करू। हे जे आपण वाटण तयार करून घेतले, तर हे वाटण आपण त्या तेलामध्ये टाकून घेऊ। हा मसाला छानपैकी आपण बघू शकताय की आपण हे केले तेलामध्ये। तर त्याच्यात आता आपण आपले मसाले ॲड करू। हळद, चवीनुसार मिरची पावडर, मस्त की कांदा लसूण मसाला, थोडासा गरम मसाला आणि त्याच्यात आपण आता ॲड करणार आहे आपला मटर पनीर मसाला। मसाले मस्तपैकी आपले मिक्स होऊन द्यायचे। थोडंसं असं त्याला तेल सुटलं पाहिजे। तुम्ही बघू शकता आपले मसाले त्याच्यामध्ये हे केले। आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करू। तुम्हाला जेवढं घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता। मस्त पाणी ॲड केले। आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहे। मस्तपैकी उकळी आल्यावर त्याच्यात आपण ॲड करू आपले हे ग्रीन पीस। ग्रीन पीस मस्त की आपण थोडं त्याला शिजवून देऊ। ग्रीन पीसला एक थोडीशी आपण उकळी येऊन देऊ, 1-2 मिनटं। मंडळी मग ग्रीन पीसला 2 ते 3 मिनटं झालेली आहे शिजून। तर आता त्याच्यात आपण फ्राय केलेले पनीर ॲड करू। तर माझ्याकडे आत्ता ही साजूक तूप आहे, 1 चमचा मी त्याच्यात तूप ॲड करतो आहे। ऑप्शनल आहे, असेल तर नक्की ॲड करा। तर मंडळी अशा पद्धतीने आपली भाजी रेडी आहे। आता आपण त्याच्यामध्ये करणार आहे खूप सारी कोथिंबीर ॲड आणि आपली भाजी रेडी झाली आहे। मंडळी आपली ही मटर पनीरची भाजी रेडी आहे। तुम्ही बघू शकता की आपण थिकनेस आणि त्याचं ही किती छान झालेली आहे। तर नक्की बनवून बघा। आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा। या जेवायला धन्यवाद, आभारी आहे।